नमस्कार. कचोरी, समोसे हे पदार्थ ना मी खूप कमी बनवते. म्हणजे कसं 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेसच बनवत असते. बऱ्याच दिवसानंतर आज बनवले आहे. तर कचोरी जरा डिफरंट स्टाईलने बनवली आहे. तर ती कशी बनवली त्यासाठी तुम्ही रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्यासाठी आपल्याला बेसिक जे पीठ लागतं मैद्याचं तेच आपण मळणार आहोत. पण त्याच्यामध्ये मी 1/3 कप रवासुद्धा घातला आहे. 1 कप मैदा, 1/3 कप रवा घेतला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, 1 छोटा चमचा ओवा घातला आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 मोठे चमचे तूप गरम करून घेतलं आहे आणि ते घातलं. आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया आधी आणि त्यानंतर हाताने हे आपण पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी चोळून घेतो ना पिठाला तूप किंवा तेल, तसंच चोळून घ्यायचं आणि अशी मूठ बांधून बघायची. पीठ छान घट्ट बांधलं जाते याचा अर्थ आपल्याला तूप बरोबर झालं आहे. कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं तूप घालू शकता. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे. हे थंडच पाणी आहे रूम टेम्परेचरवरचं आणि त्या पाण्याने आपण छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि स्टफिंग बनवेपर्यंत हे पीठ झाकून ठेवायचं. आता स्टफिंग तयार करूया. त्यासाठी ताजे हिरवे 1 कप मटर घेतले आहे आणि 1/3 कप आपण इथं मक्याचे दाणे घेतले आहे. म्हणजे ताजा मका घेतला आहे हा आणि 2-3 हिरव्या मिरच्या चवीपुरत्या घालायच्या आणि थोडंसं नाही का पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. बंद चालू करत असं थोडंसं जाडसर वाटण तयार करायचं. आता पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं. आता 1 छोटा चमचा मोहरी घालायची आणि 1 मोठा चमचा मी इथं धणे आणि बडीशेप आहे ना ते कुटून घेतलं होतं जरासं जाडसर तर ते घातलं आहे. 1 छोटा चमचा आपण चिली फ्लेक्स घालूया आणि 1 मोठा चमचा आपण इथं बेसन पीठ घातलं आहे. आता हे बेसन पीठ ना 1च मिनिट आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंगसुद्धा घालायचा. हिंगामुळे ना चव खूप छान येते कचोरीला, तर ते घालायला विसरू नका. त्यानंतर जे वाटण आपण तयार केलं ना मटरचं ते घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना गॅस कमी ठेवायचा आहे. त्यानंतर मसाले घालायचे. तर 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळी मिरी पूड, चाट मसाला आणि इथे किचन किंग मसाला घातला आहे आणि त्याच्याबरोबर अर्धा छोटा चमचा आपण हळद घातली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. हे बघा असं अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं. मला इथे जरा तिखट कमी वाटलं खाऊन बघितलं तर थोडीशी 1 छोटा चमचा तिखटसुद्धा घातली आहे. त्यानंतर मध्यम आकाराचा एक बटाटा उकडून घेतला होता तर तो इथं किसून घातला आहे. बारीक किसणीवर किसून घालायचा. कोथिंबीर घालायची आणि हे परत एकदा छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान एकजीव झालं की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर शेवटी आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये पिळायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. पण लिंबाच्या रसाने ना छान अशी चटपटीत चव येते आणि मस्त लागतं. हे बघा आपलं स्टफिंग तयार आहे. आता हे गार करून घेऊया आणि तोपर्यंत आपण पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण रवा घातला होता ना त्यामुळे हे बघा पीठ कसं घट्ट झालं आहे. रवा घातला ना की तो असा फुलतो आणि त्यामुळे पीठ असं घट्ट होतं. तर असं थोडा वेळ त्याला नाही का मळून घ्यायचं म्हणजे काय होणार थोडंसं सॉफ्ट होईल. आता त्याचे उंडे करून घ्यायचे. आपल्याला कचोरीला जेवढं पीठ लागतं ना छोटे छोटे उंडे त्याचे करून घ्यायचे आहे आणि पातळ अशी पुरी त्याची लाटून घ्यायची आहे. इथे पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ छान असं मऊ करून घ्यायचं किंवा खलबत्त्याच्या ते खिळ्याने नाही का कुटून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे सॉफ्ट होईल पीठ. आता हे बघा अशी पातळ पुरी लाटून घेतली की काय करायचं त्याच्या कडा आहेत ना कड्यांना काय करायचं आपण पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आपलं स्टफिंग उकळणार नाही बाहेर येणार नाही. तर मी असे सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आधी 5-6 पुऱ्या लाटून घेतल्या आहे आणि हे पाणी घेतलं आहे. तर पाणी आपण कडांना आधी लावून घेऊया आणि प्रत्येक कचोरी भरत असताना हे करायला विसरू नका. कारण काय होतं बऱ्याच वेळेस तेलामध्ये गेल्यावर कचोरी उकलते आणि काय होतं तेल आपलं खराब होतं. तर असं मी स्टफिंगचं लाडू तयार करून घेतला होता आणि तो लाडू त्याच्यामध्ये ठेवायचा आणि मोदकाप्रमाणे त्याचं तोंड व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. आता हे असं केल्यावर काय करायचं तळहातामध्ये ठेवायचा आणि तळहाताचा जो उंचवटा असतो ना त्याच्याने कचोरी मध्यभागी अशी दाबायची आहे. असा मध्यभागी दाब दिल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जी एअर भरली असेल आपण स्टफिंग भरत असताना ती एअर निघून जाते आणि मग कचोरी छान अशी आपली फुगायला मदत होते. तर असे मी सर्व लाडू तयार करून घेतले. पुऱ्यासुद्धा तयार करून घेतल्या. सर्व असं तयार करून ठेवलं की पटपट आपल्याला कचोरी भरायला
सोपं जातं. तर मोदकाप्रमाणे असं बंद करून घेतलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने परत एकदा दाखवते. तर ह्या उंच वट्याने असं मध्यभागी दाबायचं. खूप जास्त जोर द्यायचा नाही आहे, हलक्या हाताने दाबायचं आणि त्याचा एअर काढून टाकायचा आहे. आता तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. तर तेल आपलं मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कचोरी सोडायची आहे. तर कचोरी सोडल्या नाही का थोडेसे बबल येतील आणि नंतर हळूहळू ते शांत होतील. तर असं हलवत राहायचं आहे आपल्याला, त्याला फिरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण नाही का दोन्ही बाजूंनी छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे. तर तळत असताना खूप घाई करायची नाही, नाहीतर काय होणार आतलं आवरण नाही का त्याचं कच्चं राहणार आणि त्यामुळे काय होणार खाताना न कचोरी अशी खुसखुशीत लागणार नाही, क्रिस्पी लागणार नाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे. आणखीन थोडीशी लाल करूया आपण. इथे कचोरीच्या स्टफिंगमध्ये आपण मक्का वापरला आहे ना, त्याच्यामुळे त्याची चव द्विगुणित होते. अतिशय छान लागते चवीला, खूप मस्त लागतं. हे बघा ही कचोरी आहे ना वरनं थोडीशी उकलली होती तरीसुद्धा त्याचं स्टफिंग बाहेर आलेलं नाही आहे. तर असं सुद्धा होतं की बऱ्याच वेळेस नाही का वरचा भाग उकलतो पण स्टफिंग बाहेर येत नाही. तर ते स्टफिंग यामुळे बाहेर आलं नाही कारण आपण कडांना सील केलं होतं पाणी लावून, त्यामुळे ते स्टफिंग बाहेर आलेलं नाही आहे, तिथं चिकटून बसलं. आणि ही बघा कशी छान अशी खुसखुशीत आपली कचोरी तयार आहे. आणि ही कचोरी की नाही आजच बनवा आणि आजच संपवा अशा प्रकारातली आहे, कारण याच्यामध्ये आपण वाटाणा वापरला आहे ताजा आणि ताजा मक्का वापरला आहे आणि दोन्ही पदार्थांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं. आपण कितीही त्याला शिजवून घेतलं तरीसुद्धा ते खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ही एकच दिवस तुम्ही खाऊ शकता, प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकता एक दिवसासाठी, पण याला स्टोअर करू शकत नाही. तर तयार आहे आपली खुसखुशीत अशी मटर कॉर्न कचोरी. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, काही कांदा थोडाफार आणि बारीक शेव टाकून अशी मस्त सर्व करायची आणि घरीच आपण छोटीशी पार्टी आपली अरेंज करायची. मुलांना अतिशय आवडली की त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग भरलं आहे त्याची चव अतिशय छान लागते. एकदा नक्की बनवून बघा. नेहमी आपण वेगवेगळ्या कचोऱ्या ट्राय करत असतो, तर ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही ते सांगूही शकता. हे बघा अशी मस्त आपली कचोरी तयार आहे आणि आज एवढं असं मन भरून मुलांनी खाल्लं ना एवढ्या आनंदाने. आणि तुम्हाला या रेसिपीबद्दल आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता काही महत्त्वाच्या टिप्स की याचं जे कवर आपण वरचं बनवलं आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा कप रवा आणि अर्धा कप मैदा असं सुद्धा वापरू शकता आणि स्टफिंगमध्ये इतरही भाज्या घालून रेसिपी तयार करू शकता. आवडल्यास लाईक करा.